नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन। मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलोय मित्रांनो। हो, रेशन कार्ड आता शासनाकडून तुमच्याकडे जे तुमचं केशरी कार्ड, पिवळं कार्ड आणि जे व्हाईट कार्ड, बरोबर, म्हणजे तुमचं केशरी कार्ड, पिवळं कार्ड आणि पांढरं कार्ड होते, तर यांची छपाई आता बंद झाली मित्रांनो। त्याऐवजी तुम्हाला आता शासनाकडून एकच ई रेशन कार्ड वाटप केलं जाणार आहे। याची बातमी तुम्ही कदाचित ऐकली असेल, बरोबर, परंतु आता लेटेस्टमध्ये डायरेक्ट तुमच्या केशरी कार्ड, पिवळं कार्ड आणि जे पांढरं कार्ड आहे त्याची छपाई करणं, जे केंद्र शासनाकडून त्याची छपाई केली जात होती तुमच्या रेशन कार्डची, ती आता टोटली बंद करण्यात आलेली मित्रांनो। आणि त्याऐवजी तुम्हाला एक ई रेशन कार्ड वाटप केलं जात आहे। तर काय आहे हा सविस्तर प्रकार, चला लाईव्ह बघूया। तर मित्रांनो, तुम्ही जर डीप मध्ये विचार केला तर रेशन कार्डची ही जी साखळी आहे मित्रांनो, पूर्ण ही रेशन कार्डची साखळी खूप खोलपर्यंत आहे मित्रांनो। हो, म्हणजे बघा, तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्यात असो किंवा पूर्ण भारतामध्ये एका गावामध्ये जर पकडलं तर समजा तुमचे 30% म्हणजे 200 लोक तुमचे केशरी रेशन कार्ड धारक असतील, 300 लोक जवळपास तुमचे पिवळे रेशन कार्ड धारक असतील आणि उर्वरित जे काही असतील गावातील लोकसंख्या, त्यातील जवळपास तुम्हाला 500 ते 600 लोक हे पांढरे रेशन कार्ड धारक असतील। तर हे अशी कॅटेगरीमध्ये शासनाने तुम्हाला का वाटप केलं मित्रांनो, म्हणजे तुम्हाला कॅटेगरीमध्ये डिवाइड का केलं शासनाने, तर लक्ष द्या। बघा, पूर्वी जे रेशन कार्ड होते, तुम्हाला आपल्या चॅनलवरचा आधीचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही की रेशन कार्डचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते, म्हणजे NPH, PHH आणि अंत्योदय अन्न योजना। तर रेशन कार्डचे प्रकार कोणकोणते आहे याविषयी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघितला आहे, बरोबर। आणि या व्यतिरिक्त रेशन कार्डची एक पूर्ण प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर टाकलेली आहे मित्रांनो, त्यातून तुम्ही अतिशय सहजपणे माहिती घेऊ शकताय। परंतु या व्यतिरिक्त हा मुद्दा तुमचा सर्वात महत्त्वाचा आहे की रेशन कार्डचे विविध प्रकार काय आहे। तर तुमचं जे रेशन कार्डचं उत्पन्न आहे त्यानुसार शासनाने आपल्याला डिवाइड केलेलं आहे, बरोबर मित्रांनो। परंतु तुमचे हे जे रेशन कार्ड आहे यावर छापाई करायला तुम्हाला भरपूर त्रास होत होता आणि शासनालाच काय त्रास होणार, तर यामध्ये सामान्य जनता म्हणजे तुम्हाला याचा त्रास करावा लागत होता। तुम्ही बघितलं असेल कदाचित तुमच्याकडे सर्वांकडे केशरी रेशन कार्ड असेल, काहींकडे पिवळं रेशन कार्ड असेल, हे तर कंपल्सरी आहेच मित्रांनो। तुम्ही जर ऑनलाईन बघितलं तर तुमच्या नावावर रेशन कार्ड एकतर NPH दिसत असेल, PHH दिसत असेल किंवा अंत्योदय अन्न योजना दिसत असेल, बरोबर। पण तुम्ही जर ऑफलाईन जर बघितलं, म्हणजे तुम्हाला तहसीलमध्ये जर तुम्ही गेले आणि तिथं जर रेशन कार्डला अप्लाय केलं तर तिथं तुम्हाला पिवळं रेशन कार्ड दिलं जातं किंवा केशरी रेशन कार्ड दिलं जातं, बरोबर। हे तर कॉमन गोष्ट आहे, सर्वांना तुम्हाला माहिती आहे। तर यामध्ये शासनाचा तर गोंधळ होतोय, परंतु तुमचा सुद्धा गोंधळ होतोय। तुमचा गोंधळ कशा प्रकारे होतोय, जर तुम्ही एखाद्या योजनेसाठी अप्लाय केलं, तुम्हाला वाटते की नाही माझ्याकडे केशरी रेशन कार्ड आहे, तुम्ही परत चेक करता, परत कागद अप्लाय करता आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी निघतात। त्रुटी काय, तर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकत नाही। का करत नाही, तर कारण तुम्ही त्या योजनेमध्ये जी तुमच्या रेशन कार्डची जी पात्रता मागितली आहे ती तुमच्याकडे नसते। म्हणजे तुम्हाला असं वाटते की माझ्याकडे केशरी रेशन कार्ड आहे, तर ठीक आहे, मी आता प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना असेल किंवा अन्य ई-श्रम कार्ड, वेगवेगळ्या ज्या योजना आहेत शासनाच्या, मी त्यासाठी अप्लाय करू शकतो किंवा अर्ज करू शकतो, बरोबर। परंतु तुमचं जे रेशन कार्ड ऑनलाईन आहे, तुमचं नाव टाकल्याबरोबर तुमच्या रेशन कार्डचा RC नंबर जो असतो 12 अंकी, तो टाकला की तुमच्या नावावर वेगळंच रेशन कार्ड दिसते। तर यामध्ये तुमचा सुद्धा गोंधळ होतो मित्रांनो। का, कारण तुमच्या नावावरती केशरी रेशन कार्ड दिसत नाही आणि तुम्हाला वाटते की माझ्याकडे केशरी रेशन कार्ड आहे आणि मी या योजनेसाठी अर्ज करू शकतो। तर आतापर्यंत असे भरपूर प्रकार शासनाकडे सुद्धा झाले आणि तुमच्यासोबत सुद्धा घडलेत मित्रांनो। त्यामुळे आता शासनाने सर्वांना ई रेशन कार्ड देण्याचा निर्णय घेतला मित्रांनो। परंतु यामध्ये आता बघा, ई रेशन कार्ड मध्ये आता शासनाकडून ज्यांचं जे केशरी रेशन कार्ड आहेत, म्हणजे ज्यांचं अंत्योदय अन्न योजना, खरोखर मी जे आधी सांगितले तुम्हाला की 200 ते 300 लोक जवळपास प्रत्येक गावात असतील, अंत्योदय अन्न योजनेमध्ये जे रेशन कार्ड धारक आहेत ज्यांचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे, तर त्यांचं ई रेशन कार्ड डायरेक्ट तुम्ही जर मेरा रेशन 2.0 हे ॲप जर उघडलं, त्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकून जर तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला डायरेक्ट तुमचं ई रेशन कार्ड तिथं दिसते। तुम्हाला माहिती नसेल कदाचित तर जाऊन चेक करू शकताय, बरोबर। आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहे त्याचे। आणि सोबतच PHH रेशन कार्ड धारक असतील, त्यांचा सुद्धा आधार नंबर टाकल्यानंतर डायरेक्ट तुमचं ई रेशन कार्ड दिसेल, बरोबर। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्यांच्याकडे NPHचं रेशन कार्ड आहे,
NPH म्हणजे नॉन प्रायोरिटी हाऊस होल्ड, म्हणजे ज्यांना कोणताही लाभ मिळू शकत नाही शासनाच्या कोणत्याही योजनेचा, बरोबर. तर जे NPH रेशन कार्ड धारक आहेत त्यांचं सर्वात मोठं कन्फ्युजन आहे की माझं रेशन कार्ड ऑनलाईन आहे का, ऑनलाईन आहे तर मी KYC करू शकतो का. ते KYC करायला गेले रेशन दुकानदाराकडे किंवा तहसीलकडे, तिथं रेशन कार्ड ऑनलाईन दिसत नाही, त्यांचा RC नंबर दिसत नाही, तर रेशन कार्ड दिसणार कुठून आहे, बरोबर. त्यासाठी ते KYC करावी लागते. तर अशामध्ये बघा तुम्हाला सर्वात सोपा उपाय सांगतो. NPH रेशन असो, तुमचं PHH असो किंवा अंत्योदय अन्न योजना असो, या तिघांसाठी सर्वात भारी तुम्हाला सांगतो नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल, गव्हर्नमेंटचं अन्न वितरण पोर्टल आहे, म्हणजे रेशन धान्य वितरण पोर्टल आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल गुगलला सर्च करा. तिथं गेल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला सुरुवातीला होम पेज येईल. तिथं आपलं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, कोणत्या वर्षीचा रेकॉर्ड पाहिजे, ही सर्व बेसिक डिटेल आहे मित्रांनो, जास्त अवघड डिटेल नाहीये. ही सर्व डिटेल टाका आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तिथं रेशन कार्डचे प्रकार दिसतील. रेशन कार्डमध्ये भरपूर प्रकार आहेत मित्रांनो. बघा PHH अंत्योदय या योजना तुमच्या कॉमन आहेत. त्यानंतर NPH स्टेट रेशन कार्ड आहे. NPHच्या भरपूर योजना आहेत. तर सिलेक्ट ऑल करा डायरेक्ट. तिथं एकही योजना निवडू नका, डायरेक्ट सिलेक्ट ऑल करा आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमच्या जिल्ह्याची यादी येईल. त्यानंतर जिल्ह्यावर क्लिक केल्यानंतर तालुका येईल, तालुक्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्या गावाचं जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमची रेशन कार्डची पूर्ण यादी बघा. तुमच्या गावातील A to Z बघा, लहान बाळापासून ते शहाण्या माणसापर्यंत A to Z तुमच्या गावातील जेवढीही रेशन कार्ड धारक असतील त्यांची सर्वांची यादी येईल. त्यामध्ये तुम्हाला प्रकार दिसणार नाही की NPH चे वेगळे आहेत, PHH चे वेगळे आहेत किंवा अंत्योदय अन्न योजनेचे वेगळे आहेत. डायरेक्ट तुमच्या गावातील A to Z रेशन कार्ड धारकांची पूर्ण यादी तुमच्या समोर दाखवली जाणार आहे डिस्प्लेवर. आणि त्यामध्ये डाव्या बाजूला सुरुवातीला तुमचा 12 अंकी RC नंबर येईल आणि हा RC नंबर घ्या, तुमच्या रेशन दुकानदाराकडे जा, तो RC नंबर त्यांना सांगा, तिथून KYC करू शकता. तिथं नाही झालं तहसीलमध्ये जा, तहसीलमध्ये त्यांना हा RC नंबर दिला की ते KYC करून देतील किंवा कागदपत्र जमा केल्यानंतर ते काही दिवसांनी तुमची KYC करून देतील. हे सर्व प्रॉब्लेमला दूर करण्यासाठी शासनाने आता तुम्हाला डायरेक्ट एक व्हाईट रेशन कार्ड म्हणजे तुमचं ऑनलाईन जे रेशन कार्ड आहे तेच तुम्हाला देण्याचा निर्णय घेतला मित्रांनो. त्यामुळे आता तुमचं केशरी, अंत्योदय अन्न योजना, PHH या सर्व आता यांची या कार्डांची छपाई सरकारतर्फे बंद झाली. डायरेक्ट तुम्हाला आता शासनातर्फे प्रिंट केलेलं रेशन कार्ड तुम्हाला शासनातर्फे दिलं जाणार आहे आणि त्यावर तुम्हाला फक्त तहसील कार्यालयाचा एक सही आणि शिक्का लागणार आहे. सही तर सहजासहजी लागणार नाही, परंतु शिक्का तुम्हाला तहसील कार्यालयाचा घ्यावा लागणार आहे आणि त्यानंतर तुमचं हे रेशन कार्ड व्हॅलिड ठरलं जाणार आहे. आणि तुमचे जे PHH म्हणजेच प्रायोरिटी हाऊसहोल्ड असतील किंवा अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी असतील यांना डायरेक्ट रेशन कार्डची एक प्रिंट काढल्यानंतर त्यावर जर सही शिक्का घेतला तर ते सुद्धा तुमचं ग्राह्य धरलं जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो रेशन कार्डची सर्वात जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो होतो मित्रांनो. तर त्वरित तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन मी जी प्रोसेस तुम्हाला सांगितली फॉलो करा. ती आधी तुमचा RC नंबर तर काढून घ्या. RC नंबर काढल्यानंतर डायरेक्ट तहसीलमध्ये जाऊन KYC करून घ्या आणि त्यानंतर तुमचं रेशन कार्ड तुम्हाला मिळणार आहे. तुमचं रेशन कार्ड तर मी तुम्हाला सांगितलं डायरेक्ट साईटवर जा, तिथं तुमचा रेशन कार्डचा 12 अंकी RC नंबर टाकला की डायरेक्ट तुमचं रेशन कार्ड तुमच्या समोर डिस्प्ले केलं जाईल. ती PDF डाउनलोड करून घ्या आणि त्या तहसीलमध्ये सही शिक्का घेतला की झालं तुमचं रेशन कार्ड व्हॅलिड. तर अशा प्रकारे रेशन कार्डची ही नवीन अपडेट सर्वात महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. लवकर जर तुम्ही तुमचं रेशन कार्ड आतापर्यंत घरी आणलं नसेल तर लवकर घेऊन या आणि तुम्हाला ज्या योजनेसाठी अप्लाय करायचं असेल तुम्ही पात्र असाल तर अप्लाय करू शकता मित्रांनो. आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल आणि आवडली सुद्धा असेल. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत बघत राहा टेक महाराष्ट्रीयन.